धुळ्यामधून धुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामधून तब्बल 1,84,00,000 रुपये जप्त करण्यात आले। धुळ्यामध्ये पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती। गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मधून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटे यांचा आरोप आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा अनिल गोटे यांचा आरोप। गुलमोहर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीत 5 कोटी ठेवल्याचा आरोप। समितीतील 11 आमदारांना देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी पैसे जमा केले, गोटे यांचं म्हणणं। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोहोचवण्यात आलेले आहे। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। 102 ही खोली किशोर पाटील यांच्या नावावर बुक होती। किशोर पाटील हे अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी पीए। शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीला लॉक लावून पळाले, राऊतांचा आरोप। रक्कम कशासाठी आली याचा तपास करा अशी मागणी करत अनिल गोटे 4 तास खोलीबाहेर बसून होते। यानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी, पोलीस आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत रूम उघडण्यात आली। अर्जुन खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत। वर माहीत शिरणार असल्यानंतर मला कसं स्वीकारावं लागेल। आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले, पण कोणी सिद्ध नाही केले। मी सिद्ध करून दाखवले। मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं, त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। खोलीत 1,84,84,000 रुपये इतकी रोकड आढळली। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर रूम सील करण्यात आली।